व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पातेल्यात रोज दुधावर निघणारी साई जमा करून ठेवलेली आहे, त्याचं आपण तूप करणार आहोत। आता आपण इथे 1 तांब्या पाणी ओतत आहोत, त्याच्यामुळे आपला तूप तयार होण्यासाठी जो लोण्याचा गोळा लागतो तो लवकर तयार होतो। आपण ह्या ब्लेंडरने आता ब्लेंड करून घेतलेला आहे। आता छानपैकी आपला लोण्याचा गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण फ्रीज मधलं गार पाणी टाकल्यामुळं यातून लोण्याचा गोळा लवकर निघतो। आता हे छानपैकी आपलं लोणी तयार झालेलं आहे। आपण हे छानपैकी ब्लेंड करून घेतलेलं आहे। आता आपण याचा गोळा करून पाण्यामध्ये ठेवणार आहोत। इथे छानपैकी मम्मीने आता मोठा लोण्याचा गोळा काढलेला आहे। आता हे पाणी आपण साईडला काढणार आहोत आणि नंतर तूप कडवून घेणार आहोत। आता आपण हे लोणी कढाईला टाकलेलं आहे। आता आपण हे लोणी कड येण्यासाठी कढाईला टाकलेलं आहे। यामध्ये आपण तुळशीचे पानं टाकणार आहोत। तुळशीच्या पानामुळे आपल्या तुपाचा सुगंध हा खमंग येतो। आता आपण याच्यामध्ये तुळशीची पानं टाकलेली आहेत। तुळशीची पानं टाकल्यानंतर आपल्या तुपाचा वास खमंग येतो आणि तुपही चवदार होते। आता या तुपाला छानपैकी कड यायला सुरुवात झालेली आहे। आता हळूहळू या लोण्याचं तूप व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता खूप छान पद्धतीने तूप बनायला सुरुवात झालेली आहे। हे तूप करपू किंवा डागू नाही म्हणून याला हलवत राहावं 5 मिनिटांनी का होईना। मी पाहू शकते आपल्या तुपाला किती छानपैकी कलर आलेला आहे। खूप छानपैकी आपल्या तुपाला कलर आलेला आहे। तुम्ही बघताय अशा पद्धतीने आपलं छानपैकी तूप तयार होत आहे। अशा प्रकारे आपलं हे तूप तयार झालेलं आहे। आता आपण याला छानपैकी गाळून घेणार आहोत। आता आपण हे तूप गाळून घेत आहोत। अशा प्रकारे मम्मीने छानपैकी तूप बनवलेला आहे। याचा खमंग असा वास सुटलेला आहे।